नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। निफाडवाडी आदिवासी वाडीत विविध सामाजिक संस्थांचा संयुक्त समाजोपयोगी अभिनव उपक्रम। पेन तालुक्यातील निफाडवाडी आदिवासी वाडीत सामाजिक संस्था शंभवे सोशल वेलफेअर फाउंडेशन, इवांश सोशल वेलफेअर फाउंडेशन, युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन, केशर भवानी सोशल वेलफेअर फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम। शंभवे सोशल वेलफेअर फाउंडेशन, इवांश सोशल वेलफेअर फाउंडेशन व युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन यांच्या माध्यमातून निफाडवाडीमध्ये उपक्रम राबवण्यात आले। आरोग्य तपासणी शिबिर राकेश राणे सर यांच्या माध्यमातून डॉक्टर विशाल राणे व डॉक्टर योगिता सावंत यांच्या टीमने आदिवासी महिलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न केले। यात जवळपास 40 ते 50 महिलांनी लाभ घेतला। आपले अधिकार आणि कर्तव्य। मार्गदर्शक पत्रकार कैलास घरत आणि ॲडव्होकेट प्रणाली चव्हाण मॅडम। विषय बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, बालमजुरी प्रतिबंध कायदा 1986, व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती अभियान, शैक्षणिक जागरूकता या विषयावर पत्रकार कैलास घरत आणि ॲडव्होकेट प्रणाली चव्हाण मॅडम यांनी अगदी सखोल मार्गदर्शन करून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला। पुढील शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी, गाव ते शैक्षणिक संस्था यामधील अंतर, घरची कमजोर आर्थिक परिस्थिती, मुलांची शिक्षणाविषयी मानसिकता समजून घेतली। निफाडवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला। त्यानुसार पुढील उपाययोजना तयार करण्यात येणार आहेत। त्यानुसार निफाडवाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य केंद्र उभारणे यावर प्रामुख्याने भर दिला जाईल। केशर भवानी सोशल वेलफेअर फाउंडेशनचा उपक्रम यांच्या माध्यमातून निफाडवाडीत कपडे वाटप करण्यात आले। खाऊ वाटप कार्यक्रम। निफाडवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले। ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य आणि योगदान। हा कार्यक्रम यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका अनिता लोभी, पुष्पाताई शिर्के, धनाजी कुऱ्हाडे, मोहन कुऱ्हाडे, बामा पारदी, अनंता लोभी, महादेव सुतक, गणेश दरवडा, परशुराम लेंडे, राम वाघ, गौऱ्या शिद, विठ्ठल पारदी, निफाडवाडीतील तरुण वर्ग, आदिवासी महिला आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक कृतिशील नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे। म्हणूनच आदिवासी मुले शिकून सुशिक्षित झाली पाहिजेत यासाठी पत्रकार कैलास घरत मेहनत घेत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी कैलास घरत, पेन। या माध्यमातून आपण चांगलं परिवर्तन घडवू, 100% घडवू हा मी या ठिकाणी आत्मविश्वास देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभर आम्ही एवढं जमतो, पाठी फोडतो, हे ते आमचं शरीर एकदम हे होते। थोडीशी एक पॅक मारला की रात्री मस्त झोप येते, पुढे ढगात। तर हे चुकीचा समस्या आहे। पिल्यानं किंवा व्यसन केल्यामुळे शरीराला आराम भेटत नाही, तर आपल्या शरीराचं पिल्यामुळे किंवा व्यसन केल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराचं नुकसानच होतंय आणि आपण टप्प्याटप्प्याने नुकसानीकडे जातो। समजा आता हा पेन पकडा, एवढं माझं आयुष्य आहे, तर व्यसन केल्यामुळे ते घटत जातात। याच्यातली शाही संपली बघा, इथपर्यंत होती, तर शाही कितपर्यंत आली, खाली आली की नाही? शाही दिसते पेनातली, ही एवढी होती। ती व्यसन केल्यामुळे काय काय झाली, आयुष्य घटलं। हे पेनाचं उदाहरण देतो। तसं तुम्ही व्यसन करा तर तुमचं आयुष्य काय करतो, त्या शाहीप्रमाणे काय करतो, घटतं, वाढत नाही। त्याच्यामुळं व्यसन करू नका। व्यसनाधीनते मुलं लाखो करोडो लोकांची कुटुंब काय झालेली आहेत, उद्ध्वस्त झाले। व्यसन एक व्यक्ती करते, पण एका व्यक्तीच्या मुलं तिचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतो। व्यसनाधीनता करणारी लोक लवकर जातात आणि ती त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांना पण घेऊन जातात। नवरा बायकोचं भांडण होतं, आई वडिलांचं मुलांचं एकमेकांशी पटत नाही, मग कोण आत्महत्या करतो, कोण कुठेतरी रागाने निघून जातो। या सरांकडे वीज द्या आणि ज्यांचे आई वडील फोर्स करतायत लग्नासाठी लहान वयामध्ये, तर त्यांचं नाव मला इथल्या लोकांनी नमूद करून मला द्यायचं। त्यांच्यावरती ऍक्शन सुरू होणार आणि तुम्हाला मी सांगितलेलं पनिशमेंट काय आहे, 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षाची जेल, हे पनिशमेंट त्यांना लागू होणार। तर कायद्याने तुम्ही गुन्हेगार आहात। जसं कायदा तुमच्या भल्यासाठी आहे ना, तसंच जर तुम्ही त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते। आता मुलं आपली बऱ्यापैकी शिकलेली आहेत, आलाच्या
आपली पण सगळी जरी माणसं शिकलेली नसतील तरी बऱ्यापैकी जुनी लोक पण चांगली आहेत. फक्त ती शिकलेली नसेल म्हणून ती आडाणी आहेत अशाचा भाग नाही. बाया सगळ्या आई माझ्या बहिणी सगळ्या सगळ्यांचं माहिती आहे. शुगर नाही दिलं. भरपूर थांबवतो. सर्व क्वालिटी आहे. शाळेत जरी गेलेला नसला तरी अल्लाच्या प्रत्येकाने सर्व ठरवा की बाबा मुलं आपली शिकली पाहिजे. एखाद्या मुलीला काही कारणास्तव नाही शिक्षण देता आलं तर तरी हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याला 18 वर्षाच्या आत हे करायचं नाही तर मग 10वी शिकले चला दुसऱ्याच्या पारख्याचं धन मुलगी असं समजू नका. लक्षात मुलगी